सध्या मध्य प्रदेशामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे आणि राज्यातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादकांचे नेते जे आहेत रविकांत तुपकर. राज्यातील शेतकरी चळवळीतलं मोठं नाव आहे. तुम्ही सातत्यानं आंदोलन करत असता, नेमकं काय सरकारने केलं पाहिजे, काय अपेक्षा आहे तुमची? असं आहे की सोयाबीनला सध्या जो दर आहे तो खूप कमी आहे. खाजगी मार्केटमध्ये सोयाबीन आता तेलावरचं आयात शुल्क 20% नेलं तर 300 रुपयाने सोयाबीन वाढलं, 4500 हून 4800 वर गेलं. हमीभाव सरकारचा 4892 रुपये आहे आणि आम्हाला एका क्विंटलचा उत्पादन खर्च 7-7.5 आहे. म्हणजे लावायचे 7-7.5 आणि आणायचे 4800 रुपये अशी आमची अवस्था आहे. कापसाची पण तीच अवस्था आहे. लावायचे 8-8.5 आणि आणायचे 7,000 अशी कापसाची अवस्था आहे. त्यामुळे सोयाबीनला कमीत कमी 7,000 रुपये दर मिळाला पाहिजे खाजगी बाजारामध्ये आणि कापसाला सुद्धा 10,000 ते 12,000 रुपये मिळाला पाहिजे. याच्यासाठी काय करावं? तुम्ही तेलाच्या आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला, क्रूड तेल आणि इतर तेलावरचा, परंतु DOC जी आहे ज्याला आपण सोयाबीन म्हणतो तिच्या निर्यातीचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. 3 वर्षापूर्वी सरकारने DOC निर्यातीचा निर्णय घेतला तेव्हा सोयाबीन 9,000 पर्यंत गेलं होतं. त्याच धर्तीवर DOCची निर्यात करा, कारण आपली जी DOC आहे सोयाबीन ही ऑर्गॅनिक आहे, हिला परदेशामध्ये प्रचंड डिमांड आहे. परंतु पोल्ट्रीच्या लॉबीचं प्रेशरमध्ये सरकार येतं, हजारो कोटींची याच्यामध्ये उलाढाल होते. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप अशी यांची अवस्था आहे. कॉटन लॉबी जे आहे त्यांचं यांच्यावर प्रेशर आहे. या सगळ्या दबावातनं हे उत्पादकांच्या बाजूने निर्णय घेत नाही. DOC निर्यात केली तर बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील. सूत निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशमध्ये ज्याचा उल्लेख तुम्ही केला की प्रचंड मोठं आंदोलन सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सुरू आहे, त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. उद्यापासून मी राज्याच्या दौऱ्यावर निघतो आहे. बीड, धाराशिव, लातूर आणि मराठवाड्यातले जिल्हे करून मी विदर्भात येणार आहे. संपूर्ण जिल्हे मी पिंजून काढणारे, ठिकठिकाणी शेतकरी मेळावे, मोर्चे, आंदोलनं करून या राज्यामध्ये वातावरण आम्ही आता तापवणार आहोत. आणि मध्य प्रदेशासारखा महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल. आता जर का तुम्ही आचारसंहितेच्या पूर्वी जर का सोयाबीन कापूस उत्पादकांचा निर्णय घेतला नाही तर मी तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्रातला शेतकरी सत्ताधारी नेत्यांना गावबंदी सुद्धा करेल. सत्ताधारी मी शेतकऱ्यांनाही सांगतो की जोपर्यंत हक्काचा पीक विमा, कर्जमुक्ती आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत या नेत्यांना गावात येऊ द्यायचं नाही. असा निर्णय आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करावा लागेल. नाक दाबल्याशिवाय हे तोंड उघडणार नाही. बस कीजिए आकाश में नारे उछलना, हे जंग है, इस जंग को ताकद लगाई, अशी भूमिका घ्या असं शेतकऱ्यांना म्हणतात. तर ही जी लढाई असणार आहे पुढची, तर तुमची जी प्रत्येक आंदोलन असतं ते वेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतं महाराष्ट्रात. पुढची आंदोलनाची दिशा काय असेल? नाही, असं आहे की या आंदोलनाला आमचा नेता सोयाबीन, आमचा नेता कापूस कोण आहे? मी फक्त एक निमित्त मात्र कोणीतरी पुढे यायला पाहिजे म्हणून मी निमित्त घेऊन पुढे येतोय. महाराष्ट्रातल्या शेतकरी प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांना, विविध शेतकरी संघटनांना आणि ज्यांना ज्यांना शेतकऱ्याप्रती असतं या सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो की उद्या परवापासून जे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल, या आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीनं सगळ्यांनी उतरा. गावागावामध्ये रॅलीज काढा, गावागावात धरणे आंदोलन उभं करा. नेत्यांना जा विचारा, सत्ताधारी नेत्यांना आता निवडणुकीची चक्रा मारायला येतील ना मतं मागायला यांच्या लोकांकडे, त्यांना विचारा पीक विम्याचं काय झालं. 8 महिने झाले मागच्या वर्षीचा पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही, त्याचं काय? 12% व्याजानं रक्कम कधी मिळणार आहे? हातात पायतान घेऊन शेतकऱ्यांनी यांना जा विचारला पाहिजे. आता खूप झालं, आता आमचे पेशन्स संपले, आमचा संयम संपला, आमचा शेतकऱ्यांचा संयम तुटला. आता लक्षात ठेवा, जर आम्ही आत्महत्या करू शकतो तर आम्ही कुणाला मारू पण शकतो, मरताव क्या नाही करता. म्हणून आता आमच्या संयमाची वाट तुटायची पाहू नका. सरकारला आमची विनंती आहे की ज्या योजनांसाठी कधी मोर्चेच निघाले नाही त्या योजना तुम्ही बळजबरीने आमच्या मस्तकी मारता. योजना आणली त्याच्याबद्दल आम्हाला दुःख नाही. 1,500 रुपये दिले, 10,000 रुपये दिले असता अधिक आनंद झाला असता. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं काय, सोयाबीन कापसाच्या दरवाढीचं काय, हक्काच्या पीक विम्याचं काय, जंगली जनावरांच्या कंपाऊंडचं म्हणजे शेती संरक्षण करण्याचं काय, असे अनेक विषय, घरकुलाचं अनुदान रखडलेलं आहे, तुषार ठिबक सिंचनचं अनुदान रखडलेलं आहे, अनेक प्रश्न आहेत. परंतु सरकार मात्र या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. आम्ही भीक मागत नाही आहोत, आम्ही हक्क मागतोय. अनेक लोक जातीसाठी भांडतात, आम्ही मातीसाठी भांडतो. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आता देणार आहे. रविकांत तुपकर सातत्यानं सभागृहाच्या बाहेर भांडतात, आंदोलन करतात. रविकांत तुपकरांना हेच आंदोलन किंवा ह्याच मागणीकडून सभागृहात जावं असं वाटत नाही का? नाही, मला काय वाटतं याच्यापेक्षा पब्लिकला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कोणाला वाटणार नाही सभागृहात जावं? प्रत्येकाला वाटतं ना सभागृहात जावं. पण असं आहे की तो प्रयत्नही आम्ही यावेळेला लोकसभेत जाण्याचा केला. घाटावरच्या शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून मतदान दिलं, पण घाटाखाली 2 मतदारसंघांमध्ये जरा मी कमी पडलो. मी काय कोणाला दोष देत नाही. ते अपयशाची सगळी जबाबदारी माझी आहे. कारण यश आलं तर माझ्यामुळे आलं ना अपयश आलं तर तुमच्यामुळे आलं हे म्हणणाऱ्यातला मी नाही आहे. यशाला बाप असतो, अपयशाला नसतो.
पण या अपयशाची बाप होण्याची सुद्धा ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे. ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी जर मला म्हटलं की तुला उभं राहायचं तर मी 100% उभं राहीन. माझ्या दृष्टीनं माझा गावखेड्यातला शेतकरी महत्त्वाचा आहे. पण भानगड काय आहे, सगळ्याच पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांना आम्ही चालत नाही, आमच्यासारखे लढणारे लोक चालत नाही. हे सभागृहात आले तर खरं बोलतील, हे शेतकऱ्याची बाजू घेऊन बोलतील. म्हणून म्हणजे सरकारमधल्या लोकांना तर आम्ही पाहिजेच नाही आहे, पण विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते त्यांना पण आम्ही पाहिजे नाही आहे. कारण हा आला तर उद्या सभागृहात हे करेल, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढेल, हा शेतकऱ्यांना हुशार करतो. एक इनसिक्युरिटी अनेक नेत्यांमध्ये आमच्यामुळे दिसते आहे. आम्ही काही कुणाची पर्वा करत नाही. कोण किती विरोधात असला तरी आम्ही काही नाही. आमच्या दृष्टीने शेतकरी गावखेड्यातला सामान्य माणूस महत्त्वाचा आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, शेतकऱ्यांसाठी लढणारे अनेक तरुण नेते यावेळी तुम्हाला सभागृहात दिसतील, याच्यावर मला ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की एकजूट दाखवा आणि तुमच्यासाठी तरुण लढणाऱ्या पोरांना सभागृहात पाठवा. बुलढाणा जिल्ह्यातले 2 चेहरे जे आहेत ते महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असतात. एक आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, ते संजय गायकवाड आहेत. तुम्ही तुमच्या आंदोलनामुळे चर्चेत असतात राज्यात सदैव. संजय गायकवाड विरुद्ध रविकांत तुपकर ही लढत महाराष्ट्राला पाहायला मिळेल का? नाही, असं आहे की माझं म्हणजे मी जिथे राहतो, मी बुलढाण्यात राहतो, तर त्यामुळे बुलढाणा मतदारसंघातल्या लोकांना असं वाटतं की मी बुलढाण्यातून लढलो पाहिजे. आणि आम्ही काही कोणाला घाबरत नाही. जो अंगावर आला ते त्याला शिंगावर घेण्याची आमच्यात ताकद आहे. आज ना उद्या कधीतरी मरायचं आहे, 100 वर्षांनी मरायचं, 60-70 वर्षांनी मरायचं, आणि आज आत्ता या क्षणाला देह सोडायचा आहे. पण असं बेडवर झोपून किंवा आजारी पडून मला मरायचं नाही आहे. आंदोलन करता करता पोलिसाच्या बंदुकीनं गोळी घातल्यावर मी मरणं पसंत करेन. मी प्रस्थापितांना गाडण्यासाठी रस्त्यावर उतरून मरणं पसंत करेन. आणि गुंडागर्दी, हुकुमशाही मोडून काढण्यासाठी मी शहीद व्हायला सुद्धा तयार आहे. बुलढाणा मतदारसंघातल्या लोकांची इच्छा आहे मी बुलढाण्यातून लढावं. सिंदखेड राज्यातल्या लोकांची इच्छा आहे की सिंदखेड राज्यातून लढावं. चिखलीच्या लोकांची इच्छा आहे मी तिथनं लढावं. अनेक शेतकरी मला आग्रह करतात, परंतु या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना विचारून जिथला जास्त आग्रह असेल, जिथल्या लोकांची मागणी असेल, त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही ऐकू. आणि मी जिथून लढेल ती फाईट ही महाराष्ट्रामध्ये चर्चेची राहील. महाराष्ट्राचं लक्ष त्या फाईटकडे एवढं मात्र तुम्हाला मी 100% सांगतो. आणि मी जबाबदार माणूस आहे, म्हणजे मी असं बेजबाबदार वक्तव्य कधीच करत नाही. मी जे बोलतो ते तोलून मापून मोजून बोलतो. कारण आपल्याला फॉलोअर्स आहेत. आपले फॉलोअर्स किंवा आपल्याला मानणारे लोक आपल्याकडून काय आदर्श घेणार आहेत. त्यामुळं कोणत्याही पक्षाच्या नेत्याने जेव्हा समाजामध्ये तुम्हाला मानणारे फॉलोअर्स तयार होतात किंवा तुम्हाला तुमच्याकडे पाहून अनेक तरुण काम करत असतात, तेव्हा आपलं बोलणं अत्यंत जबाबदारीचं असलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून मी जबाबदारीनं वागण्याचा प्रयत्न करतो. आणि मी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स करतो. मी प्रश्नांना घेऊन लढतो. मी अवास्तव काही बोलत नाही. आता काय तुमच्या मीडिया TRP यासाठी मी काही पण बोलू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण महाराष्ट्रातले शेतकऱ्यांची तरुण पोरं आमच्याकडे बघून काम करतात. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट जबाबदारीनं बोलतो. मी तुम्हाला 100% सांगतो, आमचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांसाठी लढणारे विविध जिल्ह्यातले जे तरुण चेहरे आहेत ते सभागृहात गेले पाहिजे, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याला 3 ऑप्शन आहेत तुम्हाला. बुलढाणा, चिखली की सिंदखेड राजा? कुठलाही एक होऊ शकतो. आणि ते माझ्यावर डिपेंड नाही आहे, ते लोकांवर डिपेंड आहे. ऑप्शन नाही आहे त्याच्यात. नाही, असं काही नाही. बघा, मी तुम्हाला खरं सांगतो, मी असा माणूस आहे, मी आमदार खासदार झालोच पाहिजे. मी काय जन्माला त्यासाठी आलो का? मी चळवळीत आलो तर मी काय आमदार खासदार व्हायसाठी थोडी आलो. मी लोकांची कामं करत गेलो. मैं तो अकेला ही निकला था जाने पे मंजिल, मगर लोक आते गए और कारवा बनता गया. आता लोक म्हटलं लोकसभेला उभं राहा, मी राहिलो. लोक सांगतील विधानसभेला राहा, मी राहणार. लोकांनी सांगितलं नको राहू. माझा पिंड लढणे, भांडणे, संघर्ष करणे आणि या राजकीय पुढाऱ्यांच्या वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणे आणि फाटक्या घरातल्या विस्थापित पोरांना सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे आणणे, हे काम मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करायचे. रविकांत तुपकर आमदार खासदार झाला नाही म्हणून मी पाय खुरू मरणार, असं अजिबात होणार नाही. त्यामुळं कुणाला काय असं म्हणजे माझा श्वास त्याच्यात गुंतलेला आहे, अजिबात नाही. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा महाराष्ट्रात किती आमदार आहेत? आता हे 288 ते असतील 77-78. तुम्ही नावं सांगू शकता का एवढ्या लोकांचे? पण महाराष्ट्रामध्ये चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माहीत असतं. तुम्ही किती वर्ष आमदार आहे यापेक्षा तुम्ही कसे जगलात, कसं काम केलं, कसे लढलात, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि इतिहास हा लढणाऱ्या माणसांची नोंद घेतो, यश अपयशाची नोंद घेत नाही. जो पराक्रम गाजवतो त्या माणसाची इतिहास नोंद घेत असतो. त्यामुळं आम्ही लढणं पसंत करू. शेतकऱ्यांप्रती रविकांत तुपकरांच्या सरकारकडून ज्या अपेक्षा त्या एका कवीने आपल्या शब्दात मांडल्या की ते म्हणतात की राबणारा बाप माझा घाम तेथे गाळतो, माझी यासाठी स्वतःचा जीव वेळा जाळतो, एवढी त्याची अपेक्षा एवढे त्याला हवे, ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू देवे. त्यांच्या अपेक्षा मायबाप सरकारनं पूर्ण कराव्या
एवढीच माफक अपेक्षा जी आहे ते रविकांत तुपकर व्यक्त करतात. उमेश अलोणे, ABP माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.